गौतमी मॅडम, हां गेला नाहीत तुम्ही? हीच आहे का ती पेशंट जिच्या नवऱ्याला जेलमध्ये टाकलंय बयोने? तीच पेशंट आहे, म्हणूनच तर बयोचा एवढा उदो उदो चाललाय. न्यूज चॅनल मध्ये बातमी यायची तेवढी काही ती बाकी राहिली. वहिनीनो, कसलो विचार करतास? वेळ आली की सांगेल. दाखवलं हॉस्पिटल सगळं? हां दाखवलं ना. हो दाखवलं. सगळा हॉस्पिटल त्यांनी म्हाका अगदी व्यवस्थित दाखवलं. कोपऱ्यान कोपरा दाखवलं. काय वहिनीनो, मी बघलंय सगळं. तुम्ही आता काय टेन्शन घेऊ नका. आता उद्यापासून हॉस्पिटलमध्ये रमाकांत इन, बयू आउट. त्यासाठी प्लॅनिंग करावं लागेल. चला निघूया. उद्यापासून तुम्हाला एकत्रच काम करायचंय. काही झालं तरी आपलं टार्गेट अचीव झालंच पाहिजे. कसला विचार करत होती ही बाई? आता काहीतरी गडबड करणार एवढा मात्र नक्की. बयो बयो नुसती बयो. बयोची पॉझिटिव्हिटी, बयोचे एफर्ट्स. प्रत्येक गोष्टीमध्ये हिचं आणि माझं कंपॅरिझनच होतं. बरोबर, हिला प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे पुढे करायचं असतं ना. नटवी. हिरा, हिरा काय झालंय? काय एवढी चिडचिड करतेय? काय झालंय मला सांग बरं. मम्मा सॉरी सॉरी. हे बघ मम्मा, प्लीज मी आता ना बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे. मला आता कोणाशीच बोलायचं नाहीये. हां, सो इट्स बेटर की तू आता मला एकटं सोड. हां तू जा. अगं पण मला सांग तर काय झालं ते. बयोमुळे चिडलीस का? हां, मी त्या बयोची अशी जिरवते ना, तू बघत राहशील. नको नको प्लीज, मी तुझ्या पाया पडते, पण तू काहीच करू नकोस. हां, काय करू शकतेस हे मी पाहिलं. त्यामुळे आता या क्षणाला मला तुझी गरज नाहीये. जे काही आहे ते मी स्वतःहून हँडल करेन. आणि हॉस्पिटलमध्ये बयोला त्रास द्यायचा आहे म्हणून प्लीज तिकडे कुठल्याही पेशंटला काही त्रास देऊ नकोस. तुला जर बयोला त्रास द्यायचा आहे ना, तर इथे या घरात दे. जे बोलायचं ते बोल, जे करायचं ते कर. पण हॉस्पिटलमधले पेशंट्स माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके? आणि मुद्दा राहिला आत्ताचा, तर आत्ता मी कोणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. आता मला एकटं राहायला आवडेल. तू जा प्लीज. हिरा, हे बघ, तू मला काही सांगितलं नाही तर मला कळणार कसं माझ्या हिराला काय त्रास होतोय. जोपर्यंत तू मला काही सांगत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. बस. तुला खरंच ऐकायचंय? हो. ठीक आहे, मग ऐक. सध्या कॉलेजमध्ये स्टुडंट ऑफ द मंथ हे अवॉर्ड डिक्लेअर होणार आहे. आणि त्या गोष्टीसाठी ती बयो सतत पुढे पुढे करते. सो तिला कॅम्पची लीडरशिप मिळेल. सगळीकडे तिचाच बोलबाला आहे. एवढाच ना? अगं मग लीडरशिप तुलाच मिळणार, बघ तू. हो, आणि ती मलाच मिळवायची आहे. आणि त्यासाठी जे काही करायचंय ते मी करणार आहे, तू नाही. प्लीज, माझी ना विनंती आहे तुला. तू काहीच करणार नाहीयेस मम्मा. आणि आत्ता या क्षणाला प्लीज मला एकटं सोड. प्लीज, मला एकटं राहायचंय. बरं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्या बरोबर आहे. या बयोला सगळ्यांच्या नजरेतून कसं खाली पाडायचं ह्याचा बंदोबस्त करावाच लागेल. काय हो, तुम्ही उद्यापासून खरंच कामाक जातलास ना? म्हणजे का मुश्किल करतो का? काय गोष्टी मला तुला सांगते सुमन. मी हॉस्पिटलमध्ये गेलो होते, तर हॉस्पिटल बघता बघता थंयची कर्मचारी लोक मला भेटली आणि त्यांनी माझी हुशारी बघून काय तारीफ केली तुका सांगू. काय तारीफ केली.
ती लोक म्हणतात तू आतापर्यंत होतस खय खायच्या जगात सुनीलस. मी तुका सांगतोय खोटा नाही बोलत हा. दादाक पण असं वाटतं बघ की मी रमाकांताक ना थोडासा आधी हॉस्पिटलमध्ये आणू खोया होता. हा काय सांगतास काय? ह्या खरा असत ना तर रवळनाथच पावलं बघा. खरा म्हणजे तुझ्या एवढा खोटा बोलतोय काय मी कधी? बोलताय काय? नाही तसा नाही. मग ता सोडा, तुम्ही जेवा जेवा. बास 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 किती वाटतं. बाकी लोकांना खाऊ ठेवू दे, ते काय खातले. बाकीचे जेवले हो, तुम्ही पोट भरून जेवा जरा. आज नवऱ्यावर जाम प्रेम होतो जाता, खुश असतो काय. मगे एवढ्या वर्षांनी माझ्या बैलाचो नवरो झालो. बैल 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 नाही तसा म्हणायचा नव्हता माका. मी कौतुक केलंय तुमचा. तुम्ही जेवा जेवा. हल्ली नवऱ्या कौतुकान बैल म्हणतात, माका माहितीच नव्हतं. तुम्ही जेवा ना जेवा. आत्ते चल, माझी सगळी कामं झाली. हा बयो, आमचे हे उद्यापासून तुमच्या हॉस्पिटलमध्ये कामाक येतले आहेत, माहिती असा ना? होय. आणि तुम्ही काय वाटला ना तर बयो विचारा, अजिबात चुकू नका. हो हो. आणि दारू पिऊन ना अजिबात जाऊ नका, सांगून ठेवते तुमका. असे काय करतोस ग तू? तेवढा कळता माका. आणि मी सुधारलोय गो हल्ली. हो की नाही गो बयो, सुधारलं का नाही मी? मग ती सुधारणा कामातून पण दिसांली. आत्ते म्हणतात बरोबर आहे. हॉस्पिटलमध्ये खयचीच चूक करू नका. लोकांच्या जीवाचा प्रश्न. आधीच तुम्ही गोळ्यांच्या अफरातफरीत जेलमध्ये गेला होता. ह्यावेळी तसं काय झालं तर तुमचं कोणीच वाचू शकणार नाही. इले बयोला ना मी असा धडा शिकवणार आहे ना, बयोची सगळीकडे बदनामी पण झाली पाहिजे आणि बयो आणि शुभंकर मध्ये कायमची फूट पडली पाहिजे. या हो बहिणीनू, लपडो झालं सगळं. काय झालं? काय सांगायचं होतं तुम्हाला? त्या बयोक माझ्यावर संशय हा. म्हणजे? अहो त्या बयोन माका जवळ डायरेक्ट धमकी दिल्यान. जर हॉस्पिटलमध्ये मी काय डावा उजवा केल्यान, काय लफडा केल्यान ना तर डायरेक्ट रवानगी जेलमध्ये करतली. काय? मला वाटलंच होतं त्या बयोचा तुमच्यावरती संशय राहणार. मला वाटलंच होतं. अहो वहिनी, पण आता करूचा काय ता सांगा माका. आता मी सांगेल तेच करायचं. मी तुम्हाला याच्या आधी म्हटलं होतं की आपल्याला सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन सावधपणे करायला लागणार आहे, पण नाही, आता आपल्याला घाई करायला लागणार आहे. म्हणजे? मला त्या बयोला धडा शिकवायचा आहे. माझी इरा लांब गेली माझ्यापासून. त्या बयोला तर मी चांगली अद्दल घडवणार आहे. म्हणजे आता काय करूचा ता तरी सांगा. हॉस्पिटलमध्ये रुपाली नावाची पेशंट आली. हा, भाजल्याची केस आहे. हा, ही तीच पेशंट आहे जिच्यामुळे बयोचा सगळीकडे उदो होतोय, सगळीकडे चर्चा होतीये. जर बयोच्या हलगर्जीपणामुळे ही पेशंट गेली तर म्हणजे आपण त्या रुपालीची डायरेक्ट गेम वाजवायची, मारून टाकायचा? नाही, आपल्याला फक्त बयोला अद्दल घडवायची. पण या सगळा करताना आपण त्यात अडकलो तर? म्हणूनच सांगते, जे काही करायचंय ते खूप सावधपणे करायचंय. आपल्या प्लॅन मध्ये एकही चूक होता कामा नये. आणि तरी सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये जर ती पेशंट गेलीच तरी सुद्धा नाव बयोवरती गेलं. शुभंकर सारखा बयो बयो करत असतो ना, मला त्या बयोला शुभंकरच्या नजरेत आणि अख्ख्या हॉस्पिटलच्या नजरेत पाडायचंय.
आणि रमाकांत भाऊजी, हे काम फक्त तुम्हीच करू शकता. किती वर्षांनी मी आरव दादाक राखी बांधणारा. दरवर्षी शैलूक राखी बांधताना आरव दादाची खूप आठवण यायची. श्रवण, आता ह्या धाग्यासारखीच आमच्या नात्यातली विण पण घट्ट राहून दे. रक्ताचा नाही तर मायेच्या धाग्याने विणलेला आमचा नाता. हे काय? राखी आरव दादासाठी मी बनवली आहे. तू ऑनलाईन मागवणारस काय? का? कशासाठी? अगो असं काय करतास हिरा? उद्या रक्षाबंधन आहे. आरव दादाक राखी बांधायची आहे ना. हे बघ, मी माझ्या हाताने बनवली आहे. कशी आहे? दादाक आवडत ना? ओ गॉड, मी तर विसरलेच होते यार. मी तर राखी पण बनवली आहे. हिरा, सांग ना, तू ऑनलाईन मागवली नसशील तर तुझ्यासाठी बनवू काय? ए, जास्त शाणपणा करू नकोस, कळलं ना? एका मोलकर्णीच्या राखीची आणि एका सख्ख्या बहिणीच्या राखीशी कधीच कंपॅरिझन होऊ शकत नाही, कळलं? ही असली ठिगळं लावलेली राखी बांधत नाही मी आरव दादाला, कळलं? किती घाण आहे ती. हिरा गो, असं किती बोलतस? राखी म्हणजे बहीण भावाच्या नात्याचं प्रतीक असता. तू सांगणार का आता? जिचा स्वतःचा सख्खा भाऊ नाहीये तिला बहीण भावाच्या नात्याची काय किंमत आहे? काय अधिकार तुला त्याबद्दल बोलायचा? हिरा, रक्ताच्या नात्या पलीकडेही काहीतरी असता. मला लेक्चर नको. तू तुझं काम कर. तो हिचा दादा नाहीये, तो फक्त माझा दादा आहे. त्या आरव दादाला कशी राखी बांधतेस ना, मी बघतेच. देवा, आज रक्षाबंधन. माझ्या आरव दादासारखं भाऊ सगळ्यांका मिळू. त्याच्या वाटेतला सगळा दुःख माका दे आणि ते का कायम सुखात ठेव. वयो, आवरला काय तुझा सगळा? होय, हे बघ, आरतीचं ताट पण रेडी आहे आणि दादासाठी मी माझ्या हाताने राखी बनवली. मस्त गो. पण वयो, हल्ली बाजारात किती पण काय काय भारी भेटला ना, तरी स्वतःच्या हाताने बनवलेली वस्तू त्यात वेगळीच माया आणि प्रेम असतं. खरंच खूप सुंदर बनवलंस. आते, आरव दादाक आवडेल ना? नाही आवडतला. नाही आवडणार? अगो म्हणजे तुझा अवतार नाही आवडतलो. काय या तुझा केस बांधून ये जा आधी. आते, तू पण ना हिले. आत्या, इरा, इलस तू ये, बस ये. चल जाऊया.
अगो थांब व्हायच, बाकीचे येऊशी बाकी आहेत, तोपर्यंत देवक नमस्कार कर. तुझी ही घाणेरडी राखी माझ्या आरव दादाच्या हातावर अजिबात बांधून देणार नाही मी तुला. झाली का तयारी? हो होता. दादा कसं दिसतंय मी? अरे वा, मुलांसोबत ना तुमची पण दृष्ट काढते. सुमन आधी मला राखी बांधून घे, उशीर होतो, मला लवकर जायचं हॉस्पिटलला. हा दादा तू बसून घे हॉलमध्ये, मी येते. लवकर ये. हो. इतक्या वर्षांनी राखी बांधताय तुका. आत्ते, इतका छान आनंदाचा सण हा. कित्येक डोळ्यात पाणी आणतास. बयो आनंद अश्रू होते. आपल्या भावाक स्वतःच्या हातान राखी बांधण्याचा आनंद ना काही वेगळंच असतं. आते तू एक काम कर, इतक्या सगळ्या वर्षांची ओवाळणी आहे ना बाबाकडून आता एकत्रच घे. अरे यार, काय रडगाणं चाललंय यांचं. आरव आता तू ये. बयो इरा तू मी ओवाळून घ्या. आधी मी. तूच पण. जा. हिरा, अगं यावेळी अँटिक राखी नाहीये वाटतं. मी स्वतःहून जाऊन 350 रुपयाची राखी आणली तुझ्यासाठी. हो. गिफ्ट. आधी पाया पड. आधी गिफ्ट. आधी पाया पड. आधी गिफ्ट. बाबा अरे ती चिडायच्या आधी देऊन टाकली. हॅपी रक्षाबंधन. थँक्यू. हॅपी रक्षाबंधन. थोडस. आत्ते, बयो
अशी काय झाली राखी? ते आगे मी थर ठेवलेली तेव्हा अशी नव्हती.